अरे देवा, भाजीचं वाटण करायचंय आणि मिक्सरची वायर तर खराब झालीये. आता काय करायचं? अशीच लावली ना तो का चॉकबीक लागायचा. इलेक्ट्रिशियनला कळवायला हवं. आता या वाटणाचं काय करू? हा, पाट्यावर वंट्यावर वाटते. हाय. आदित्य सर, तुम्ही इकडं काय करताय? इथे काय करतो म्हणजे? माझं घर आहे, मी कुठेही जाऊ शकतो. आणि ऍक्च्युली मी विचार केला तुला ना एक नवीन फोन घेऊन द्यावा. नवीन फोन कशा पाई? माझा फोन आहे की व्यवस्थित? हो, पण तो बंद लागतोय म्हणून म्हटलं एक नवीन फोन तुला मी घेऊन देतो. ते चार्जिंग करायचा राहिला ना. असं झालं? ते जाऊ दे ना. हा. तुम्ही सांगा ना, तुम्हाला काही पाहिजे होतं का? ऍक्च्युली मी हो, पाहिजे होतं मला. ऍपल ज्यूस पाहिजे मला. ऍपल ज्यूस. ठीक आहे, तुम्ही खोलीत जा. मी सरबत बनवून पाठवते. ओके. एक मिनिट. पाठवते का? तू नाही आणणार आहे? ओके, ठीक आहे, मी थांबतो इथेच. तू बनव ना. काय चाललंय तुमचं? तुम्हाला सांगितलं ना एकदा जा म्हणून. मला लई कामं आहेत. काय झालं? बरं नाही आहे का? ताप वगैरे आलाय का? आदित्य सर, काय करताय तुम्ही? हे बघा, कुणीतरी बघल. तुम्ही जा इकडनं. आणि हे बघा, माझ्याशी असं सारखं सारखं पिरमानं बोलायची गरज नाही. अरे अच्छा. प्रेमात आहोत तर प्रेमाने नाही बोलायचं? नाही, प्रेम आहे, पिरमानं बोलायचं मान्य आहे समजा. पण म्हणून आपण एखाद्या वेळेस भेटलो नाही, आपण फोनवर बोललो नाही, तर तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? एक्झॅक्टली नाही. बराच वेळ झाला ना. म्हटलं ते काय मला ऍपल ज्यूस दे. देते. हो ना. दॅट्स अ गुड आयडिया. वहिनी, मोहन, कशी झाली मीटिंग? उत्तम मीटिंग झाली आणि डील छान क्रॅक झालाय. व्हेरी गुड. मोहन सर, ही चावी. मी येतो. दादा थांबा, चहा घेऊन जा. नाही, चहा नको आत्ता. मारुती थांब बरे, थांब. मोहन, मला माहिती होतं तू आज ज्या मीटिंगला जाणार आहेस ती क्रॅक करूनच येशील. खरंच ही देवाची आणि गुरुजींची कृपा म्हणायची. वहिनी, तुम्ही गुरुजींना फोन करून सांगा नाही. हो, खरं तर. नमस्कार. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती पूजा केल्यापासून घरावरची सगळी संकट दूर होत आहेत. पूजेचे परिणाम दिसू लागले. आहिल्या देवी, आता काळजीचं काहीही कारण उरलेलं नाही. सगळं काही सुरळीत होईल. ठेवतो. हो. या घरात तर सगळं ठीक व्हायला लागलंय, पण माझ्या घराचं काय? माझ्या पारूच्या जीवाला धोका आहे. गुरुजींनी पारूच्या बाबतीत अशी भविष्यवाणी का बरं केली असेल? मी आजच परत गुरुजींना जाऊन भेटून येतो. मारुती, तू ठीक आहेस ना? हा, काही नाही. ते माझ्या मित्राचा विचार करत होतो. त्याला बरं नाही.
तुमची काय हरकत नसेल तर मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळेल का? म्हणजे मी त्याला भेटून येऊ शकेन. मारुती, तुला जेव्हाही काही काम असेल, कुठे बाहेर जायचं असेल, तेव्हा तू बिनधास्त सुट्टी घेऊ शकतोस. तू या घरात फक्त काम करत नाहीस, ह्या घराचा एक भाग आहेस, हे विसरू नकोस. अगं ए, बस बस, धुवून रंग जाईल त्याचा. देतो देतो मी देतो. मी मदत करत होतो. सॉरी सॉरी. ऑफिस नाहीये का तुम्हाला आज? ऑफिस माझं आहे. मीच त्या ऑफिसचा मालक आहे. मला जेव्हा जायचं तेव्हा मी जाऊ शकतो. हो की नाही? बरं ते सोड पारू. मला काय वाटतंय, हे बघ, आई मगाशी म्हणत होती, आठवत की गुरुजी जसं बोलतात, जसं सांगतात तेच नेमकं होतं आपल्या घरात. मला काय वाटतंय, आपण गुरुजींना जाऊन विचारूया का की गुरुजी, आमचं लग्न नेमकं कधी होणार? चांगली आयडिया ना? आणि गुरुजींनी जर का सांगितलं की मी लवकरच मरणार असेल, ए, ते सगळं बाजूला ठेव. मी इथे तुझ्याशी काहीतरी बोलतोय, नॉर्मल बोलतोय मी. तुझं काय चालू आहे? मी एवढं चिडायला काय झालंय? ठेव ठेव ते बाजूला. नकोय मला ज्यूस. तुला माझ्याशी नीट बोलायचं नाही तर मला तुझ्या हातचा ज्यूसही नकोय. आदित्य सर, मी हे फळ कापते ते फुकट घालवायचं आहे का? मला माहित नाही. मी सरबत बनवते, तुम्ही प्या आणि मग ऑफिसला जायचं. पारू, काय म्हणजे तुला माझी काळजीही घ्यायची आहे आणि माझ्याशी नीट बोलायचंही नाहीये? काय झालंय का? पारू, मी तुझ्याशी बोलतोय, काय झालंय? तुम्ही जरा शांत बसाल का? मला माझं काम करू द्या. काय झालं? पारू, तू ओकेस? ओकेस का? हा? बाप रे, स्पार्क जरा जोरातच आलेला दिसतोय. नाही वहिनी, मला काळजी वाटली हो. अशीच लावली ना दोघं चॉकबीक लागायचं. इलेक्ट्रिशियनला कळवायला हवं. अहिले मॅडम, सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मला माहित होतं हा मिक्सर बिघडलाय, पण ते वाटण करायच्या गडबडीत मिक्सर तिथेच राहून गेला. त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय. सावित्री, तुला माहिती होतं की मिक्सर बिघडलाय तर इलेक्ट्रिशियन कडे घेऊन जायचं किंवा कोणाला तरी सांगायचं ना इलेक्ट्रिशियनला बोलवायला. आता काही झालं असतं मग. बरं झालं आदित्य आला आणि त्यांनी पारूला वाचवलं. आदित्य सर, थँक्यू. नो, इट्स ओके.
गुरुजी. मारुती, गुरुजी, आयुष्यमान आयुष्यमान. गुरुजी, मी शरण आलोय तुमचं. त्या दिवशी मी तुम्हाला काही बाई बोललो, तर मी नाही बोललो, माझ्यातला बाप बोलला. मला माफ करा. मारुती, अरे आपण मोह मायेच्या जाळ्यामध्ये अडकलेली साधी बोळी हाडा मासाची माणसं आहोत रे. आणि आपण नात्यामध्ये इतके गुंततो ना की नात्याच्या पलीकडचं आपल्याला काहीच दिसत नाही. आणि मला सांग, जगातल्या कुठल्याही बापाला आपल्या मुलीचं भविष्य हे असं आहे हे जर कळलं तर तो व्यथित होणं स्वाभाविक आहे, साहजिकच आहे. त्यामुळे तू माझी माफी मागू नकोस रे. नाही नाही गुरुजी, तसं नाही. तुम्ही जे जे आतापर्यंत भविष्य सांगितलं ना, ते समजा भविष्य खरं झालंय. आणि आता तुम्ही माझ्या पारूच्या बाबतीत जे भविष्य सांगितलंय ते जर खरं झालं तर बाप म्हणून मी तिच्याशिवाय एकटा कसा जगू. गुरुजी, तुम्हाला जर का मृत्यू दिसतो तर त्याच्यावर उपाय सुद्धा दिसत असेल. मी तुमच्या समोर हात जोडतो, तुमचे पाय धरतो, पण ह्या संकटावर काहीतरी उपाय सुचवा. माझ्या पोरीचा जीव वाचवा, वाचवा. तुझे डोळे आहेत ना, माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. पर तू माझ्यापासून ना काहीतरी लपवतेस हे नक्की. काय ते नेमकं कळत नाहीये. अरे तू टाळतेस का मला? अरे अरे आता तर कळलंय ना, डोळे पारूचे आहेत. पारूशी जाऊन बोल ना, डोळ्यांशी काय बोलतोय? भांडण वगैरे झालंय का? ब्रो, या मुलींच्या मनात नेमकं काय सुरू असतं ना तेच कळत नाही. हे कालपर्यंत आम्ही व्यवस्थित बोलत होतो. आज म्हणजे मी मेसेज केला त्याला रिप्लाय नाही, फोन केला बंद आहे. मी म्हटलं एवढं सगळं झालंय तर ऑफिसला जाता जाता जरा 2 शब्द प्रेमाने बोलून जावं, तर माझ्याशी धड बोलत नाहीये. गुड. नक्कीच तू काहीतरी माती खाल्ली असणार. आता उगाच रागवणार नाही ना तुझ्यावरती. ए, मी काय माती खाणार आहे? आणि समजा खाल्ली तर बोलायला काय प्रॉब्लेम आहे? घरात किती काय घडून गेलंय आपल्या, आणि किती काम करते रे ती घरात, दमली असणार. हे बघ, तू शांत हो, मी बोलतो पारुशी. ओके? बर, बोल. हा, मी आलो. मारुती, अरे मी काही भविष्य वेधता नाही रे. किंवा मी जे सांगेन ते काळ्या दगडावरची पांढरी रेग असेल असंही मी म्हणत नाही. अभ्यास असतो, ज्ञान असतं, त्यावरून बोलतो रे मी. माझ्या तोंडून वदवून घेणारा कोणी निराळाच आहे रे. आपण फक्त कळसूत्री बाहुलीसारखं आपल्या वाट्याला आलेली भूमिका निभावत असतो. जे घडायचं आहे ते घडणारच. त्याला तू, मी किंवा जगातलं कुणीही रोखू शकत नाही रे. नाही रोखू शकत. का अशी वागतेस पारू माझ्यासोबत? नेमकं काय बिघडलंय काय तेही सांगत नाहीयेस. पारू, माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना तू? आईडे. गणी, असं काय इथे बसून रडतोय? काय झालं? आदित्य सर, हा, वाचवा. काय झालं पारूला? तायडेला ते
गणी, काय चाललंय तुझं इकडं? तुला बरं वाटत नाहीये ना? चल घरला. तुला बरं वाटत नाहीये का? चल ते काढा बिडा नको, मी डॉक्टरांकडे घेऊन जातो तुला. काही गरज नाही डॉक्टरांकडे जायची. मी गणीला काढा बनवून दे, त्याला बरं वाटेल. गणी चल घरी. चल म्हणलं ना. अरे शिका मागती यार ही. गणी, तुझं काही डोसकं बिस्कं फिरलंय का? तू आता काय करायला निघाला होतास? आदित्य सरांना समजा सांगायला चालला होतास तू? मी तुला बजावून सांगितलं होतं ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे, बाहेर कुणाला कधी बी सांगायची नाही. सांगितलं होतं ना मी. पण मग कुणाला? बाहेरच्या लोकांना नाही ना? मग आदित्य सर काय बाहेरच्या येतोय? त्यांना सांगितलं तर काय झालं? उलट ते तर जीव वाचवतील. गणी, हे बघ, तुला माझी काळजी वाटते हे कळतंय मला, पण तू नको ना या समध्या गोष्टींचा विचार करूस. अरे गुरुजी, माझ्या पारूचं आयुष्य वाचण्यासाठी काहीतरी उपाय असायलाच नाही. काही व्रत असू द्यात, उपास तापास, कुठं कौल लावायचा, कुठं साकडं घालायचं, तुम्ही नुसतं मला सांगा. माझा पारूचा जीव वाचण्याकरता मी काही करायला तयार नाही, पण माझ्या पारूचा जीव वाचवा. मारुती, तुझं दुःख मी समजू शकतो रे, पण जे काही घडणार आहे ना ते सगळं देवाच्या हातात आहे रे. आपण मनुष्य प्राणी, त्यामध्ये कोणताही बदल घडवू शकत नाही. हा, संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण परमेश्वराची प्रार्थना करू शकतो. तुझ्या मुलीच्या जीवावर जे संकट आहे त्यासाठी तुला भगवंताला शरण जाऊन त्याची प्रार्थना करावी लागेल. कठोर व्रत करावं लागेल. किती बी कठीण व्रत असू देत, मी ते करणार. माझ्या पारूला वाचवायचं करणार नाही. हे बघ, तू असं रडत बसतोस, रात्रभर झोपत नाहीस, धड काही खात पित नाहीस, त्यामुळे तू आजारी पडशील आणि मग समध्यांचा तरस मला होईल. हे बघ, तुला असं रडताना बघून मला चांगलं वाटत असेल का? तू नको ना या समध्या गोष्टींचा विचार करूस. तू डोक्यात घेऊच नकोस काही. तुझ्या तायडीला काय बी नाही होणार. तुझी तायडी तुझ्या जवळच असणार आहे बघ. का नको डोक्यात घेऊ काही? का नको घेऊ? तिकडे बंगल्यावर पूजा झाल्यापासून सगळं चांगलं चाललंय. तिकडे सगळं चांगलं चाललंय आणि इकडं तायडे, तुला सांगून ठेवतोय, जर तुला काय झालं ना तर मग म्या बी नाही जगणार. बाळा, असं वाईट साईट नाही बोलायचं. मग तायडे, तू मला वचन दे की तू स्वतःची काळजी घेशील म्हणून. घेईन मी स्वतःची काळजी.